गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तरी बघू शकता आपली रिक्षा आणि आज चाललो आहे आम्ही मित्रांसोबत फिरायला. तर आपल्यासोबत आहेत सुदर्शन आणि शुभम. तर आजचा मित्रांनो प्लॅन आहे ठाण्यातील सुप्रसिद्ध मंदिर इस्कॉन टेम्पल. हे आहे राधाकृष्णाचे मंदिर. तर या मंदिराबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे मंदिर आहे ठाणा स्टेशनपासून 5.5 किलोमीटर अंतरावर. तर तुम्ही बसने ट्रॅव्हलिंग करून सुद्धा तिकडे जाऊ शकता. आणि गणपती बाप्पा बघा लवकरच आपल्या घरी येणार आहेत. तर तुम्ही ट्रॅव्हलिंगचा आनंद घ्या. मित्रांनो मंदिराच्या जवळ आपण पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता गाडी आपली रिक्षा पार्किंगला लावतोय. पी एन पार्किंग आहे, 30 रुपये घेतात रिक्षा पार्किंग करायचे. तर आपली रिक्षा इथे लावली आपण. तर मित्रांनो आपल्याला 1 नंबर गेटने एंट्री मिळणार नाही. तुम्हाला गेट नंबर 2च्या पाठीमागे टेम्पलची एंट्री गेट आहे, हे तुम्ही बघू शकता. तिथून आपल्याला प्रवेश मिळेल. श्री श्री राधा गोविंद देवा मंदिर इस्कॉन. ते प्रवेश करतात लेफ्ट साईडला चप्पल ठेवण्यासाठी रॅक बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहे मित्रांनो. आतमध्ये आम्ही जात आहे आणि बघू शकता तुम्ही मंदिर केवढं मोठं आहे. ठाणे इस्कॉन टेम्पल पिरामल सोसायटी म्हणजे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स मध्ये येते. ते सगळ्यांसाठी ओपन असतं. टेम्पल टायमिंग आहे सकाळी 4 वाजता ते 1 वाजेपर्यंत. नंतर दुपारी 4:30 ते 9 वाजेपर्यंत. 1 ते 4:30 पर्यंत टेम्पलचे गेट बंद असतात. मित्रांनो आता पहिला आपण राधाकृष्णाचे दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता मंदिराचे प्रवेशद्वार. मंदिरात प्रवेश करतात लेफ्ट साईडला मंदिराचे संस्थापक श्री प्रभुपादजी यांची प्रतिमा आहे. तिथूनच 2 पावले पुढे जाता श्री राधेकृष्णाची प्रतिमा आहे. खूप सुंदर आहे मित्रांनो. मित्रांनो आपल्याला दर्शन पण खूप मस्त मिळालेलं आहे श्री राधाकृष्णाचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे. इस्कॉन टेम्पल 2.75 एकर्स मध्ये बनवलेला आहे. इस्कॉन मंदिराचे ॲक्च्युअल नाव श्री श्री राधा गोविंद देवा मंदिर आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण बाहेर आलो. तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो. फोटो काढले, सुंदर असे फोटो निघतात इथे. फोटो काढण्यासाठी परमिशन आहे. तसेच मंदिराच्या परिसरात लहान पोरांसाठी गार्डन बनवलेले आहे. ते लहान पोरांना खूप आकर्षित करतात. मंदिराच्या हर एक फ्लोअरवर तुम्हाला भगवान श्रीकृष्ण विष्णू यांची स्टोरी मशिनरी यूज करून बनवलेली दिसेल. मंदिर खूपच सुंदर आहे मित्रांनो. तुम्ही नक्की इथे या, तुमचं मन खूप प्रसन्न होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सर्वांना राधे राधे.